बे पोट्यो, जेवण खावण झालं का नाही बे डोंबड्यो? रात्री 11 वाजता लाईव्ह आला ना कराया मास्तर. खतरनाक विषय घेऊन आलो आहे. सुप्रीम कोर्टानं EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन यायले 10% आरक्षणाची तरतूद वैध ठरवली. म्हणजे सरकारनं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तो भारतभर राहू शकते. हे का होय? का EWSले आरक्षण म्हणजे का आणि कशी तरतूद आहे? तर ते आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. याच्यात OBC SC STचं काही नुकसान आहे का? ठीक आहे. म्हणजे एक मागच्या इंदिरा साहनी केसमधले तथ्य काय आहे आणि आता न्यायालयानं दिलेले तथ्य काय हे आपण पाहणार आहे. त्याच्यासाठी ह्या आजचा व्हिडिओ आहे. आवाज गिवाज बरोबर येऊन राहिला का डोंबडेव बरोबर सांगा. माता माय पाय इकडं कामाचा आहे, परीक्षेत येऊ शकते, पोलीस भरती, ग्रामसेवक. ठीक आहे, पाय रप आले रे बा या गज. तर आजचा मुद्दा खतरनाक आहे भाऊ. म्हणजे जेव्हा आपल्याला आरक्षण द्यायचं राहते तेव्हा ठीक आहे सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस याले आरक्षण द्यायची भारताच्या संविधानात सगळ्यात पहिले तरतूद आहे का हे पाहू. मग सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर येऊ. भारताच्या संविधानानुसार मी काय म्हणून लक्ष द्या, भारताच्या संविधानानुसार आर्थिक आरक्षण अजिबात देता येत नाही. मग हे आमच्या बापूसाहेबांनं कसं दिलं? तर याच्या अगोदर 102वी घटना दुरुस्ती हे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा समाजासाठी होती. मराठा समाजाचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. इंदिरा साहनी केसमध्ये सांगितलं होतं 1992ले का 50% वर कोणत्याही राज्य सरकारने शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षित जागा राहणार नाही. कोणत्या इंदिरा साहनी केसमध्ये. आणि मग मराठाला आरक्षण दिलं तर महाराष्ट्राचं लय आरपार आरक्षण चाललं गेलं. तर ते सरळ मराठाचं आरक्षण रद्द केलं. पण आता इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासले आता ते स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून आपण इथं दिलं होतं महाराष्ट्रात. पण आता नरेंद्र मोदी सरकारनं भारताच्या संसदेत 103वी घटना दुरुस्ती केली भारताच्या संविधानात. आणि भारताच्या संविधानानुसार आर्थिक मागासलेपणावर आरक्षण देता येत नाही. शैक्षणिक आणि सामाजिक मागासले ठीक आहे ज्या जाती आहे भारतात त्यांनाच आरक्षणाची प्रोव्हिजन आहे. इवन भारताच्या संविधानानुसार धर्मानुसार सुद्धा आरक्षण देता येत नाही. तामिळनाडू सरकारनं 5% मुस्लिमांना आरक्षण देण्याची तरतूद केली होती. इवन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्रात बहुतेक काही दिवसाच्या अगोदर केली होती. तर ते मुंबई हायकोर्टानंच रद्द केलं, तिकडं मद्रास हायकोर्टानंच रद्द केलं. धर्मानुसार तर आरक्षण देताच येत नाही. पण भारतात जर शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण असन तर आरक्षण देता येते. सगळ्यात पहिले हे पहा का भारताच्या संविधानात शैक्षणिक आणि सामाजिक मागासले शब्द काऊन टाकला, आर्थिक काऊन नाही टाकला सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का प्रॉब्लेम होता आर्थिक टाकासाठी हे लक्षात ठेवा. आरक्षण हे कशासाठी दिलं? तर एक समाज होता जो समाजात प्रतिष्ठित समाज होता, ह्या तर मागास होताच. याचं मागासलेपणाचं प्रमुख कारण होतं त्याचं शिक्षण. आणि समाजात त्याला शिक्षण नसल्यामुळे पैसा येत नव्हता आणि पैसा येत नसल्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा नव्हती. आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण म्हणजे समाजात एक समाज लय खितपत पडला होता. त्याला रस्त्यावरून चालण्याचे अधिकार नव्हते. जर रस्त्यावरून चालत आहे तर त्याच्या पायानं हा रस्ता खराब होते म्हणून ठीक आहे म्हणून त्याच्या पायाले एवढ्याल्या त्या फळ्याच्या शिंदीच्या झाडाच्या फांद्याच्या ठीक आहे पांचोया बांधून राहत होत्या. मांड्याले त्या पांचोया रुतत होत्या तर मांड्या रक्तावून जात होत्या. रस्त्यावर थुकता येत नव्हतं तर असं मडकं बांधून जा लागे तर त्या मडक्यात थुका लागे. त्या समाजाले ठीक आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजात जगण्याची ठीक आहे मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली तर ते आरक्षणातून दिली. ते म्हणते का हा जो समाज मी यांना शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण काऊन देत आहे तर जे लोक शैक्षणिक आणि सामाजिक मागासले आहे त्यांना आरक्षणाची तरतूद आहे, आर्थिक नाही.
कारण पैसा असून या भारतातल्या लोकांना समाजात प्रतिष्ठा नव्हती. त्याचं उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे. महात्मा ज्योतिबा फुलेचे वडील चांगले ठीक आहे पैसेवाले होते. महात्मा ज्योतिबा फुले स्वतः ठेकेदार होते म्हणलं. हे खडकवासला धरण खडकवासला धरणाचे कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. त्याले वयाच्या 11व्या वर्षी ब्राह्मण मित्राच्या ठीक आहे लग्नात गेले. समोर केलं तर त्याले असं ठीक आहे ढकलून फेकून दिलं दूर. म्हणून त्यानं चळवळ चालू केली का माये वडील पैशानं चांगले असून माया वल्लाले समाजात प्रतिष्ठा नाही, माया वल्लाला नाही तर मलेही नाही. म्हणजे एक समाज असा होता का या समाजाले जे ओबीसी स्वतःले म्हणते यायलेही प्रतिष्ठा नव्हती आणि SC STले तर ते एकदमच त्यानं समाजाच्या बाहेर केलं होतं. म्हणून ठीक आहे या भारतात ज्यानं 5 वर्ष शिक्षणापासून ज्या समाजाला वंचित ठेवलं तो समाज शिक्षित झाला पाहिजे. तो समाज शिक्षित झाला तर त्याला बुद्धी होईल, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्याला होईल आणि त्याच्यानंतर तो समाज ठीक आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या जाणीवेच्या विरोधात आवाज बुलंद करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शिक्षणात जर एखादा समाज ऑलरेडी शिक्षित आहे, विषयच नाही भाऊ, त्याचे मायबाप शिक्षित आहे, सरकारी नोकरीवर आहे, तर त्याचं पोट्टं ठीक आहे त्या कोठ्याले राजस्थानले पाठवते क्लासेससाठी. तिथं 5 लाख 6 लाख खर्च करते त्याचा बाप. आणि जो बकऱ्या राखणारा गरीब आहे तर तो नाही करू शकत, तो कसा करण. ठीक आहे. तर म्हणून तो जो समाज इथं खितपत पडला होता SC ST OBC याला इथं अपलिफ्ट करायचं होतं. ठीक आहे. तर याच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. भारताच्या संविधानात आर्थिक आरक्षणाची तरतूद नाही आहे. आमच्या नरेंद्र बापू साहेबानं का केलं का नरेंद्र मोदी साहेबानं भारताच्या संविधानात घटना दुरुस्ती केली. ठीक आहे. राज्यघटनेतल्या कलम 15(4) आणि 16(4) मध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यात लिहिलं का हे जे भारतात अराखीव लोक आहे म्हणजे ज्याले आरक्षण नाही आहे अशा लोकाईतले मागास लोक. तर मागास लोकांची डेफिनेशन का ठेवली का ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्याले आपण अआरक्षित क्षेत्रात म्हणजे ज्याले आरक्षण नाही आहे त्याच्यातल्या लोकायले जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ते इकॉनॉमिकल बॅकवर्ड यायले आपण आरक्षण देऊ. अशी 103वी घटना दुरुस्ती भारताच्या संसदेमध्ये ठीक आहे 12 फेब्रुवारी 2019 मध्ये ठीक आहे हा कायदा पारित केला आणि अराखीव गटातील आर्थिक दुर्बल घटकांना 8 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ठीक आहे जे काही लोक राहील त्यांना एक सर्टिफिकेट देईन EWSचं. ठीक आहे. आणि त्यांना शिक्षण व शासकीय सेवेत 10% आरक्षणाची प्रोव्हिजन केली. किती टक्के ए भाऊ किती टक्के 10% आरक्षणाची प्रोव्हिजन केली. किती टक्के 10%. तर EWSना 10% आरक्षणाची प्रोव्हिजन केली. मग याच्या विरोधात काही लोकांनी आवाज बुलंद केला आणि सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केली का असं कसं आरक्षण देऊ शकते का राज्यघटनेचा मूलभूत ढाचा सांगते का या भारतातल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांनाच आरक्षण देता येते, आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही, धर्मावर आरक्षण देता येत नाही. हे भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट आहे. ठीक आहे. मग दिलं कसं तर घटना दुरुस्ती करून दिलं. मग आता सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे त्याच्यामुळे न्यायालयाचा मान राखणं आवश्यक आहे. पण आता जर याच्यामुळे ठीक आहे SC ST याच्यातून बाहेर ठेवले ठीक आहे म्हणजे SC ST आणि OBC बाहेर ठेवले इथंच वाद निर्माण झाला. या वाद निर्माण काऊन झाला तर SC ST ठीक आहे तिथं जाऊ नाही शकत का तर नाही अराखीव क्षेत्रात म्हणजे जे ओपन कॅटेगरीतून जनरल कॅटेगरीतून फॉर्म भरत होते त्याच्यासाठी आहे त्याले हे EWSचं भेटन. मग आता मराठा समाजाला महाराष्ट्राने दिलं होतं तर ते मागं रद्द केलं. मराठा समाजाचं EWSमधून आरक्षण 10%ची दिली होती ते मुंबई हायकोर्टाने निकाल दिला वाटते मागं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर आता ठीक आहे याचं आपण पाहणार आहे का याच्यातले 2 न्यायाधीश यानं याच्या विरोधात मतदान केलं. आता लोकशाही असल्यामुळे ठीक आहे जे कॉन्स्टिट्युशनल खंडपीठ आणि सुप्रीम कोर्टात अशा कितीतरी केस आहे. आता हे धनुष्यबाणाची केस आहे तर हिच्यावर ठीक आहे घटनात्मक खंडपीठ नेमा लागते. तर घटनात्मक खंडपीठ 5 न्यायालयाचं खंडपीठ होतं 5 न्यायाधीशाचं आणि 5 न्यायाधीशापैकी 3 न्यायाधीशानं ठीक आहे हे वैध ठरवलं म्हणजे आम्ही हे आरक्षण दिलं याले सहमत आहे. आणि 2 लोकांनं ठीक आहे जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे ललित साहेब हे आणि भट न्यायमूर्ती भट यानं याच्या विरोधात मतदान केलं. तर विरोधात मतदान करणाऱ्याचं का म्हणणं आहे ठीक आहे हे आपण ऐकू समजलं का कारण हे महत्त्वाचं आहे.
कारण त्यानं म्हणलं का आम्ही विरोधात मतदान काऊन करत आहे आणि आरक्षण ही कशाची प्रयोजन होती. पण आता लोकशाही असल्यामुळे 3 आता हे जे न्यायाधीश निवडायची पद्धत आहे. म्हणून मी प्रत्येक भाषणात सांगतो भाऊ का आपल्यावर अन्याय होत असन तर अन्याय दूर करायसाठी व्यवस्थेत जा, IAS अधिकारी बना, राजकारणात जा, मंत्री जंत्री बना, ठीक आहे. आणि ठीक आहे आपल्या पोट्याला LLB LLM करायला लावा आणि इथं ठीक आहे हायकोर्टात वकील, सुप्रीम कोर्टात वकील, तिथं लेखा ठीक आहे न्यायाधीश झाले पाहिजे तुम्ही. हे जे कोलेजियनची पद्धत आहे ना, ह्या कोलेजियन पद्धतीमध्ये बी बदल व्हायला पाहिजे, समजलं. ठीक आहे. हे जे शिफारसची प्रोव्हिजन आहे त्याच्यात ते मागं एक माजी सरन्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाचे मार्केजू नावाची काटजू नावाच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं मागं वक्तव्य केलं का जे कोलेजियन पद्धत आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश निवडायची, या कोलेजियन पद्धतीत बदल व्हायला पाहिजे. ठीक आहे. कारण तिथं OBC SC STले राखीव जागा असायला पाहिजे. किंवा जर हे ठीक आहे जर हे OBC SC ST आरक्षणाच्या मुद्द्याबाबत जर प्रश्न असेल त्या कॉन्स्टिट्यूशनच्या त्या घटना खंडपीठात काही OBCचे SC STचे ठीक आहे आणि जनरल कॅटेगरीचं आहे तर जनरलचेही ठीक आहे मेंबर लागण, असं काहीतरी प्रोव्हिजन व्हायला पाहिजे. नाही तर ते जे ठीक आहे कोलेजियन आहे त्याच्यात असं काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे. तिथं तरी आरक्षित जागा पाहिजे न्यायाधीशाची निवड करताना. कारण हे भारतात आहे नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मग त्या कोलेजियनमध्ये ठीक आहे थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिला. म्हणून बरेचसे लोक त्याच्यावर वक्तव्य करून राहिले का कोलेजियन पद्धतीत न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत, कारण तिथं परीक्षा गिरीक्षा नाही आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश व्हायचा आहे तर परीक्षा नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे ते कोलेजियनवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होते का कोलेजियन पद्धत बदलत काऊन नाही, आहे का नाही. तर लय खतरनाक आहे. मग आता लक्ष द्या. तर आता EWS आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवले. आणि हे वैध कसं ठरवलं तर आता पहा इंदिरा साहनी केस झाली होती. मंडल आयोग म्हणते का लक्ष द्या मी का म्हणून राहिलो. ठीक आहे. OBCसाठी OBCसाठी इकडे लक्ष द्या. OBCसाठी काका कालेकर आयोग नेमला होता आणि त्याच्यानंतर 1978ले मोरारजी देसाईनं मंडल आयोग नेमला. मंडल आयोग म्हणते का भारतातल्या 4700 ठीक आहे 43 जाती ह्या मागास आहे आणि आता तर ह्या 5000च्या वर गेल्या. याच्यातल्या 2308 काहीतरी जाती आहे का ज्या अतिमागास आहे, ज्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. OBCची लोकसंख्या एकूण जनगणनेच्या ठीक आहे OBCची लोकसंख्या एकूण जनगणनेच्या ठीक आहे 52% आहे. किती टक्के आहे? 52. मी नाही म्हणून राहिलो, माझे काही वैयक्तिक मत नाही याच्यात. मंडल आयोग म्हणते का भारतात OBCची लोकसंख्या 52% आहे आणि आरक्षण किती मग तर OBCले 27%. किती टक्के? OBCले लोकसंख्या 52. OBC मोजा म्हणून राहिले तर बापू गोष्ट नाही करून राहिला OBC मोजासाठी. ठीक आहे. अबे जनगणना मोजा, सर्वेच मोजा ना मग. SC किती आहे ST किती आहे हे मोजता. OBC मोजा ना OBC किती आहे. आमची आकडी तर माहीत पडू द्या, त्याला माहीत आहे. आकडा यायचा बाहेर आला का हे उरावर बसते. 27% आरक्षण आहे. 27% हे दिल्याच्या नंतर राजकीय आरक्षण दिलं SC ST आणि OBCले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरसकट 27 दिलं. याच्या विरोधात इंदिरा साहनी नावाच्या बाईनं केस टाकली होती 1992ले. तर ठीक आहे इंदिरा साहनी केसमध्ये ठीक आहे इंदिरा साहनी केसमध्ये सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलं का भारतामध्ये कोणत्याही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 50%च्या वर आरक्षित जागा डिक्लेअर करू नये. मग आता इंदिरा साहनी केस यानं बाजूला ठेवली सुप्रीम कोर्टानं. त्याच्यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुनियाभराच्या न्यूज चॅनलनं त्याच्यावर वक्तव्य केलं का ठीक आहे हे आरक्षण कसं दिलं. मग तुम्ही येऊन जाऊन OBCले मराठ्याले आरक्षण वाढवायचा विषय आला का ठीक आहे. बघा सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, याच्यावर तर कोणतंही नाही. मान्य सुप्रीम कोर्टाचं सर्व भारताच्या लोकांवर बंधनकारक आहे. पण भारताच्या संविधानानं ठीक आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं मत व्यक्त करू शकता. कारण चुकीचं काय चांगलं काय आहे ठीक आहे. तर हे सुप्रीम कोर्टाचे 2 न्यायाधीश याच्या विरोधात गेले या रिझर्वेशनच्या. तर इंदिरा साहनी केसमध्ये त्यानं सांगितलं का इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं का ठीक आहे कोणत्याही राज्य सरकार केंद्र सरकारने ठीक आहे 50%च्या वर आरक्षण देऊ नये. मग आता केंद्रात आरक्षण किती होतं? OBCले 27, STले 15 आणि STले 7.5.
आता बेरीज मारा 49.5 50% वर गेलं नाही. मग EWSचं जर 10 धरलं तर 59.5 गेलं. मग आता कुठं गेली इंदिरा साहनी केस आहे का नाही? किती मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग आता सुप्रीम कोर्ट म्हणते का इंदिरा साहनी केस ठीक आहे हे SC ST OBCसाठी लागू आहे, इले बाजूला ठेवू. हे आरक्षण त्याच्या व्यतिरिक्त आहे. हे फक्त EWSच्या लोकांसाठी आहे. पण बाकीचं उरलेलं आरक्षण म्हणजे बाकीच्या ज्या अराखीव जागा उरण त्या सर्वासाठी ओपन राहील. तर त्या तर पहिलेही सर्वासाठीच होत्या. म्हणजे OBCचा पोरगा, SCचा पोरगा आणि STचा पोरगा तिथं अप्लाय करू शकत होता. म्हणजे कसं सर? तर म्हणजे जर लेखात तुले MPSCचा PSIचा कट ऑफ ठीक आहे ST कॅटेगरीचा ठीक आहे ST कॅटेगरीचा कट ऑफ 48 वर लागला ठीक आहे आणि ओपनचा कट ऑफ 52 वर लागला आणि एखाद्या SC पोट्ट्याले 54 मार्क आहे तर हे 52 वर लागलात हे पोट्ट OBC ते याच्या गटातली एक जागा तो आपल्या समाजासाठी खुली करून दे. तर त्याच्यामुळे याच्या समाजाचा एक पोरगा जास्त लागते. तर हे जे आरक्षण आहे OBC SC ST तर हे 49.5 होतं ठीक आहे. इंदिरा साहनीनुसार 50% जास्त देता येत नाही. EWS 10% वर ठीक आहे. EWS 10% वर दिलं 59.5% दिलं म्हणजे झालं आता. पण हे म्हणते याच्यात पकडायचं नाही. कोण म्हणते? सुप्रीम कोर्ट म्हणते. तर आता जे निकाल दिला त्या निकालात काय का तथ्य दिले ह्या दोन लोकांना म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया UU ललित यायचं म्हणणं आणि जस्टिस S रवींद्र भट ठीक आहे यायनं हे जे EWS आरक्षण आहे याले वैध ठरवलं नाही. या 3 लोकांना वैध ठरवलं. लोकशाहीत मताच्या मुल्लाले व्हॅल्यू आहे ठीक आहे. जस्टिस दिनेश माहेश्वरी, जस्टिस बेला ठीक आहे त्रिवेदी आणि जस्टिस JB ठीक आहे पारडीवाला ह्या 3 लोकांना त्याच्या बाजूनं मतदान केलं. म्हणून ठीक आहे कोणतेही तथ्य न पाहता काय म्हणते कोणतेही तथ्य न पाहता आता मी एक न्यूज पाहिली ठीक आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं का कोणतेही तथ्य न पाहता बा मान्यता दिली. पण तथ्य स्वीकारायला पाहिजे का बा राज्यघटनेची मूलभूत चौकट काय आहे. तर हे मूलभूत चौकटीतल्या बऱ्याचशा गोष्टी जस्टिस S रवींद्र भट यांनी सांगितल्या आणि त्याला दुजोरा दिला चीफ जस्टिस ऑफ इंडिया ललित यांनी. तर 103वी घटना दुरुस्ती ठीक आहे याच्यानुसार राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) मध्ये दुरुस्ती केली आणि नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे 2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात ठीक आहे 12 फेब्रुवारी 2019 अराखीव गटातील इकॉनॉमिकल ठीक आहे वीकर सेक्शनसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली जे भारताच्या संविधानाच्या मूलभूत ढाच्यात नव्हती. त्याच्यात स्पष्ट लिहिलं होतं का शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गासाठीच आरक्षित जागा ठेवता येईल. ते कशासाठी दिलं मी तुम्हाला सांगितलं. ह्या समाज अपलिफ्ट करायसाठी आरक्षण आहे. अजूनही तो समाज UP बिहारमध्ये कितीतरी खितपत पडला आहे ठीक आहे. अजूनही आहे OBCत आहे. ह्या OBCचं हॉस्टेल नाही आहे आणि OBC झोपून आहे लेखाचा अजून बी एक हॉस्टेल नाही आहे. 54% लेखाची 52% लोकसंख्या बंद्या भारतात हॉस्टेल नाही लेखाचं. एखाद्या बकरे राखणाऱ्या OBCचं पोट्ट ह्या वर्धेत 1500 रुपयाची रूम करून राहून राहिलं त्याला 1500 रुपये भाडं द्यायची सोय नाही आहे. तर तो क्लासचे पैसे सायन जर त्याच्या पोट्ट्यानं घेतलं तर क्लासचे पैसे कुठून भरण ह्या प्रश्न आहे त्याच्यासमोर. आणि त्याचं आरक्षण 52% लोकसंख्या असून 57% मध्ये गुंडाळून टाकलं त्याने ठीक आहे. तर हे इंदिरा साहनी केसमध्ये असं सांगितलं. मग का सांगितलं ठीक आहे जस्टिस रवींद्र भट यांनी आहे का नाही. तर जस्टिस रवींद्र भट यांचं म्हणणं काय आहे पहा ठीक आहे. रवींद्र भट ठीक आहे जस्टिस रवींद्र भट न्यायमूर्ती ठीक आहे रवींद्र भट ठीक आहे व चीफ जस्टिस ऑफ इंडिया UU ललित ठीक आहे यांचं म्हणणं काय पहा ते का म्हणते. तर SC ST OBC ठीक आहे यांची म्हणजे EWSले आर्थिक आरक्षण देणं याचा अर्थ समाजात असा भ्रम पसरण म्हणते का SC ST OBCची स्थिती खूप चांगली आहे. पण तुम्हाला सांगतो 2006 मनमोहन सिंग सरकारनं ठीक आहे जे आता पहा हे आरक्षण कोण्या तथ्यावर दिलं तर मनमोहन सिंग सरकारनं जे जनरल कॅटेगरीतले लोक आहे जे ओपन कॅटेगरीचे लोक आहे यांच्या ठीक आहे आर्थिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी एक आयोग नेमलं होतं ठीक आहे. त्या आयोगाचं नाव मी तुम्हाला आता लगेच सांगतो काही दूर जायचं काम नाही. अराखीव गटातील आर्थिक ठीक आहे आर्थिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी 2006 साठी मेजर ठीक आहे हे सिन्हो
आयोग नेमला होता, मेजर सिन्हा कमिशन. तर 2001ची जनगणना डोळ्यासमोर ठेवून त्यानं अभ्यास केला. ते म्हणते ठीक आहे, मेजर सिन्हा आयोग म्हणते का या भारतात 38% SC आणि 48% ST हे बिलो पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे ठीक आहे अति मागास आहे. मी नाही म्हणून राहिलो, मेजर सिन्हा कमिशन म्हणते. ठीक आहे, मेजर सिन्हा कमिशन म्हणते 2001च्या जनगणनेनुसार 38% SC आणि 48% ST हे बिलो पॉवर्टी लाईन आहे, हे अति मागास आहे, यायले आरक्षणाची गरज आहे. मग आता आणि त्यानं सांगितलं का ठीक आहे जनरल कॅटेगरीत बी आहे असे 10%, त्याला 10% आरक्षणाची गरज आहे. पण आता मला सांगा का जेव्हा आर्थिक बाबीवर देता येत नाही, कारण समाजात जगण्याची म्हणजे प्रतिष्ठाच नव्हती ह्या लोकायले. पैसा जरी असला एखाद्या माणसापाशी तर त्याला जगाची तुम्ही जुना इतिहास वाचून पहा, तुम्हाला सारंच भेटल. ठीक आहे, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेचे ब्राह्मणांचा कसब, ठीक आहे गुलामगिरी हे ग्रंथ वाचा, म्हणजे तेव्हाची परिस्थिती तर माहीत पडून तुम्हाला का होती. मग पहा का म्हणते, यांना या आरक्षणाबाहेर ठेवणे हे भारतामध्ये असमानता निर्माण करण्यासारखे आहे म्हणते. न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती यू ललित, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, याचं म्हणणं आहे का यांना बाहेर ठेवणे हे भारतात असमानता निर्माण करण्यासारखे आहे. इवन त्यानं प्रायव्हेट संस्थेवर सुद्धा ताशेरे आणले का प्रायव्हेट संस्थेत आरक्षणाला सुद्धा खारिज केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे OBC SC STचं आरक्षण हे प्रायव्हेट संस्थांमध्ये सुद्धा खारिज केल्या जाऊ शकत नाही, कारण ह्या प्रायव्हेट संस्थासुद्धा भारताच्या विकासामध्ये योगदान देते आणि हे पुढं भविष्यात पोट्टे या भारतासाठी योगदान देणार आहे. म्हणून तुम्ही याचंही आरक्षण इथं खारिज करू शकत नाही. EWS आरक्षण देऊन, ठीक आहे, का म्हटलं EWS आरक्षण देऊन SC ST आवाज गिवाज बरोबर आहे बे, ठीक आहे. आता पहा काय म्हणते, EWS आरक्षण देऊन SC ST आणि OBCला बाहेर ठेवणे हे संविधानाच्या मूलभूत ढाच्याच्या, ठीक आहे, मूलभूत ढाच्याले तडा जाणारे आहे म्हणते. याचं म्हणणं आहे का SC STले या आरक्षणाच्या बाहेर ठेवणे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला तडा जाणारी गोष्ट आहे म्हणते. ठीक आहे, त्याच्यामुळे आम्ही या आरक्षणाचा धिक्कार करतो असं त्यांनी सांगितलं. EWS आरक्षण SC ST आणि SCला बाहेर ठेवणे हे संविधानाच्या मूलभूत चौकटीला तडा जाणारी आहे. मग त्याच्यानंतर पहा का म्हणते, याच्यामुळे भारतात जातीवादाला खतपाणी घालू शकले, म्हणजे खतपाणी घालण्यासारखे आहे म्हणते का तुम्ही पुन्हा आरक्षण जाहीर करून राहिले त्याले. रिझर्वेशन नियम, ठीक आहे, रिझर्वेशनचे नियम ठीक आहे हे समानतेमध्ये बदलले जाईन आणि असंच करत राहिलं तर ते पुरं सगळ्याला सारखंच होऊन जाईल. मग समानता जे आहे, ठीक आहे, इक्वॅलिटी नावाचा जो शब्द आणायचा आहे तर ते इक्वॅलिटी नाही येणार, ते पुन्हा जशान तसं वाढत जाईल. EWS आरक्षण भेदभाव आणि पक्षपाती आहे. EWSमध्ये दिलेलं आरक्षण हे भेदभाव निर्माण करणारं आणि पक्षपाती निर्माण करणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि SC ST आणि OBCला बाहेर ठेवणे हे, ठीक आहे, SC ST आणि OBCला या आरक्षणाच्या बाहेर ठेवणे हे भेदभावपूर्ण आहे म्हणते. त्याच्यामुळे आम्ही हे आरक्षण सरळ खारिज करत आहे असं त्यानं सांगितलं. ठीक आहे, तर असं आहे भाऊ. म्हणून हे मंडल आयोगाने जे सांगितलं आणि त्याच्यावर जे, ठीक आहे, इंदिरा सहानी केस आहे का 50% आरक्षणाची तरतूद असायला पाहिजे. किती टक्के? 50%च्या वर कोणत्याही राज्य सरकारनं केंद्रानं आरक्षण देऊ नये. तर हे 50%ची तरतूद आता सुप्रीम कोर्टाने बाजूला ठेवली आणि सरळ 10% आरक्षणाला वैधता दिली. म्हणून ठीक आहे, कवा लोकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होते का आमचं आरक्षण जेव्हा वाढवायचा विषय येते तेव्हा तुम्ही 50% लावता आणि आता EWSला आरक्षण द्यायचं आहे तर आता काहून नाही 50%ची तरतूद तुम्ही लावून राहिले. तर याच्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि भ्रम निर्माण होते. म्हणून ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना खूप विचारपूर्वक द्यायला पाहिजे. ठीक आहे, असं माझ्या भारताच्या ठीक आहे नागरिक होण्याच्या नात्यानं, ठीक आहे, मत मी व्यक्त करत आहे. त्याच्यावर तुमचं मत काय आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त करू शकता. ठीक आहे, कारण भारताच्या नागरिकाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार. तो भारताच्या, ठीक आहे, कोणत्याही घटनेवर आपलं मत व्यक्त करू शकते आणि आपले विचार मांडू शकते. हे भारताच्या संविधानानं कलम 19 नुसार आपले विचार, ठीक आहे, आपल्या लेखनातून
आपल्या बोलीभाषेतून आपल्या भाषणातून लोकांपर्यंत पोचू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे मत या आरक्षणाबद्दल मांडू शकता. मी तुम्हाला याचे तथ्य समजून सांगितले. ज्याला PB मंडल आयोग का होता हे पाहायचं आहे, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. ज्या पोट्याला पोलीस भरतीचे क्लासेस लावायचे आहे, MPSC फाउंडेशन बॅचचे क्लास लावायचे आहे, त्यानं प्ले स्टोअरवर जा, तिथं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि तिथं वेगवेगळे पॅकेजेस आहेत ते घेऊ शकता. सेपरेट पॅकेजेस आहेत ते सेपरेट घ्या. MPSC फाउंडेशन बॅच एव्हरग्रीन पॅकेज आहे, सध्या डिस्काउंट चालू आहे, तर तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचे आहे वर्धेला या, रूम करा, ऑफलाईन क्लास लावा. ऑनलाईन लावायचे आहे तर घरूनच पहा. ठीक आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.